भावेश. जाऊया मॅचच्या दिशेने. 22चा पहिला बॉल विजय पावले यांच्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न होता. अकूट टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातमध्ये आलाय तो पहिला बॉल डॉट बॉल. अगदी बरोबर आहे. पहिला बॉल डॉट केला आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर भिवंडीचा वंडर बॉय अर्थातच भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट टाकतायत. ओहो, इथे स्विच हिट, रिव्हर्स उलटा फटका खेळलाय जरूर. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजय पावले यांच्या पाठमधून येतोय एक दमदार स्ट्रोक, चौकार. काय फटका खेळला होता. अगदी दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय अल्टी पल्टी स्ट्रोक अगदी ओळखलं होतं विजय पावले यांनी. आणि अगदी या बॉलवरती आपण स्विच हिटचा फटका पाहिला. एक टप्पा घेत बॉल अगदी सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला अशी सर या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भावेश पवार तर दुसऱ्या बाजूला विजय पावले. याही बॉलवरती अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, बीट करून पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं कमबॅक. आधीच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार मारला आणि त्यानंतर डॉट बॉल. अगदी चांगली रणनीती आखली आहे, चांगला टप्पा हाताळतोय. अगदी बरोबर होतं कारण पाठीमागचा बॉल शॉर्ट बॉल होता, त्यानंतर अगदी ओव्हर पिच बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा इथे काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. बॉल अगदी यष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाज मात्र बाद होताना विजय पावले. फटका फसलाय तिथे आणि बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी यष्ट्यांवरती आदळलाय. आपण हा बॉल जर पाहिला तर रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय 22 यार्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून बॅटची एज लागली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं थोडंसं पाठी गेले होते आणि पाठी जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर हा बॉल सरळ यष्ट्यानं आदळलाय. अगदी खूप नाराज झालेत आपण जर पाहिलं विजय पावले, कारण त्यांना या मॅचमध्ये बॅटिंग करायची होती आणि आता मात्र हे आउट होऊन अगदी डगआउटमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठी विकेट आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण खऱ्या अर्थाने स्वागत करूया KSK प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत भातोशी जे अक्कलपे गावचे आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर अर्जू 11 संघाचे संघमालक आमचे विकासबाई कदम, ज्यांनी पहिली KSK प्रीमियर लीग ही प्रथम स्पर्धा खऱ्या अर्थाने विकासबाईंनी जिंकली, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांचंच आम्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय अशोकदादा सकपाळ साहेब आणि संपूर्ण निहाल ग्रुप यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. नवी मुंबई आयकॉन मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. मयूर आलाय, परंतु भावेश कमालीची गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. विकेट आली आहे. त्यानंतर मात्र आता जबाबदारी असेल मयूरवरती आणि सुजितवरती. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल गुडलेट स्पॉटवरती मात्र बॉल हाताळलाय. पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय मयूरने. अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये आशिष सर आपण जर पाहिलं ना तर भावेश पवार यांनी बॉलिंग केली ना, अफलातून बॉलिंग केली आणि जे खऱ्या अर्थाने कोपरकेनं नवी मुंबईतले युवा खेळाडू अगदी ही स्पर्धा पाहत असतील ना, त्यांच्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बघा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, कॅप शोधून काढले. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे एकच धाव, स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक मात्र असेल सुजितकडे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर संत बाळूमामा वॉरियर्स 5, लॉस ऑफ दी 1 विकेट. जिथे पहिलं षटक भावेशने अगदी चांगलं हाताळलं. 5 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट विजय पावले यांना मात्र माघारी धाडलं. अगदी चांगलं क्रिकेट, इथे चांगली गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. अगदी धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि भावेश पवार यांची निवड खऱ्या अर्थाने संघ मालकांनी केली. त्यांचं मी प्रथमतः कौतुक करेन, कारण आमचे प्रदीप दादा, विशाल दादा यांचं कौतुक करेन, कारण ऑल इंडिया आयकॉन चॉईस करणं आपण जर पाहिलं स्पर्धेच्या अगोदर आणि त्यांनी भावेश पवार यांना चॉईस केलं आणि त्याचा रिझल्ट जर आपण पाहिला ना आशिष सर, 3 मॅचमध्ये 3 जिंकलेत आणि 4थ्या मॅचमध्ये सुद्धा भावेश पवारनी ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली, अगदी मी म्हणेन स्वप्नवत सुरुवात आहे षटक क्रमांक 1चा, कारण 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच, परंतु आपण जर पाहिलं की ना दुसऱ्या बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स आणि ही डू ऑर डाय सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी. ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ही मॅच कुठेतरी जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा नक्की राहील, परंतु आता नजरा असतील सुजितवरती आणि मयूरवरती. एक चांगला फायटिंग स्कोर उभारायचा असेल ना तर सुजितला आणि मयूरला या मॅचमध्ये राहावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी बरोबर आहे. आता भावेश नाईक धारावे गावचे खेळाडू आहेत, नवी मुंबई आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात. ते मात्र बॉलिंग मार्कवरती येतात आणि त्यांच्याच समोर मयूर भोईर जे नवी मुंबई आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल होई ते समोरच्या दिशेने ड्राईव्ह जरूर केलाय.
लॉंग ऑन तैनात आहे तिथे एकच धाव मात्र मिळेल. सिंगल डबलने मात्र मॅच सुरू आहे. सिंगल डबलने धावा मात्र धाव फलकावरती लागल्या. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवण्याचं काम हे गोलंदाज करत असताना जरूर पाहायला मिळतोय. परंतु आता सुजित स्ट्रायक एंडला आलाय. सुजितच्या बॅटमधून काहीतरी कारनामा करावा लागेल सुजितला, कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तर परवाच्या दिवसामध्ये त्याची बॅट तळपली होती. चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट रिझन मधून अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत. बघा सर, अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय मोठ्या फटक्यापासून कुठेतरी गोलंदाजाने वंचित ठेवलंय. अगदी बरोबर आहे, कारण संत बाळूमामा वॉरियर्स टीमला आता इथून पुढे थोडंसं आक्रमक व्हावं लागेल आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सुजित सेवाळे म्हटलं की अगदी कराडचा तो डॉन आहे. जबरदस्त बॅटिंग संपूर्ण सीझनमध्ये केले आणि मयूर भोईर यांचा विचार केला, ते जुगावमधून बिलॉंग करतात, चांगले क्रिकेटर आहेत, त्यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आखू टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्टॉप करण्याचा प्रयत्न अगदी विकेट किपर एंडकडे थ्रो जरूर केलाय, परंतु अगदी वेगाने ही धाव कंप्लीट होत असताना जरूर पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलनी काम चालणार नाही, कारण 24 बॉलचा खेळ आहे आणि 24 बॉलमध्ये कमीत कमी 50 धावांच्या पेक्षा जास्त धावा तुम्हाला स्कोरबोर्डती ठेवाव्या लागतील. परंतु ज्या पद्धतीने भावेश नाईक बॉलिंग करतात कौतुक करावं लागेल. प्लॅनिंग केलंय. टीम मिटिंगमध्ये ठरवलं असेल की ऑफस्टमच्या बाहेर जास्तीचे बॉल टाकायचे आहेत. पुढचा बॉल सुजितच्या रडार मध्ये आलेला नाहीये. बॉल तर हवेत. विकेटचं पतन. 440 वोल्टचा धक्का लागतोय. सुजित शेवाळे बॅक टू दी रगआउट जात असताना एक मोठी विकेट आली आहे. अगदी बरोबर आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. हा बॉल जर आपण पाहिला क्रीजच्या खोलीचा वापर केला होता, बॅकफुटला गेले होते, त्यानंतर या बॉलला ऑन साईडला उचललं होतं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने सहजरित्या हा झेल घेताना पाहायला मिळाला. सुजित सेवाळे बाद होताना पाहायला मिळतात. थोडेसे नाराज असतील स्वतःवरती, कारण ही मॅच संत बाळूमामा वॉरियर्स या संघासाठी खूप महत्त्वाची होती आणि त्याच्यामध्ये विकेट जाते. धावसंख्या आपण जर पाहिली, संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम 8 वरती 2 आहे. मयूर भैर मात्र जमेची बाजू आहे की मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. 4 बॉलमध्ये 3 धावा ते करतायत. परंतु आशिष सर विचार केला ना भावेश नाईक यांचा बॉलिंगचा, तर खूप चांगली बॉलिंग केले. 4 बॉल त्यांनी टाकलेत, 1 विकेट घेतले, 3 धावा खर्च केल्यात. अगदी नक्कीच कौतुक होईल गोलंदाजाचं, कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक भावेशने हाताळलं आणि त्या पद्धतीने देखील भावेश नाईक हा देखील चांगलं षटक हाताळत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संत बाळूमामा वॉरियर्स 8-2 अशी परिस्थिती मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. परंतु आता अजित शेलार आलाय. अजित वरती आणि आता मयूर वरती जबाबदारी असेल आपल्या संघाची. कुठेतरी ही मॅच अगदी फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस आल्याला मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल. सुदेश होता त्या ठिकाणी. कुठलीही चुकी करत नाहीये सुदेश. फलंदाज बाद. आल्या पावली जावं लागेल अजित यांना माघारी. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. तू चल मैं आया अशी स्थितीमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम पाहायला मिळते. अगदी एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने विकेटवरती विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. फटका हवेत खेळला होता. जास्तीचा वेळ हा फटका हवेत राहिला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं सुदेश सकपाळ टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल घेताना आपण पाहिलंय. विकेट आले. 8 वरती 3 ही स्थिती आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स टीमची. अगदी आपण जर पाहायला गेलं तर सर आता हॅट्रिकचा बॉल असेल आणि प्रदीपदादा सकपाळ यांच्याकडनं हॅट्रिक जर घेतली 500 रुपयाचं पारितोषिक भावेश नाईकला मात्र दिलं जाईल. अगदी या हॅट्रिकच्या शोधामध्ये असेल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर अगदी परवाच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय राहिला होता. सुदेश सकपाळ यांनी मात्र हॅट्रिक घेतली होती आणि प्रचंड व्हायरल झालेली ती रील्स सुदेश दादांची. परंतु या मॅचमध्ये भावेश नाईक हॅट्रिक घेईल का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलाय. हॅट्रिकचा बॉल होता. अगदी यष्ट्यांच्या जवळून मात्र जात असताना मात्र हा बॉल ट्रॅव्हल झाला. आलाय तो डॉट बॉल. अगदी जमेची बाजू राहिली या गोलंदाजाची. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे विकेट मात्र घेतल्यात. भावेश नाईक अगदी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि जर आपण पाहिलं तर 12 बॉल समाप्त होत आहेत आणि केवळ धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 8 धावा आणि त्याच्यावरती 3 विकेट जाताना पाहायला मिळतात. अगदी टेस्ट क्रिकेटचा फील इथे आपल्याला येतोय, कारण धावा झालेला नाही. तर कारण टेनिस क्रिकेट तुम्ही पाहिलं तर आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 15 धावा 20 धावा येत असतात. परंतु संत बाळूमामा वॉरियर्स संघ इथे अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 वरती 3 ही स्थिती आहे. सचिन कदम जे गोगवेचे आहेत केसकेचे, ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. त्यांनी 1 बॉल खेळलाय. परंतु मयूर भोईरला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 4 चेंडू 3 वरती ते खेळताना पाहायला मिळत आहेत.
अगदी तिसऱ्या षटकामध्ये मिडल ओव्हरमध्ये मात्र गोलंदाज मात्र नक्कीच वापरले जातात. अर्थातच पाहायला मिळतात रुडेगावचे अर्थातच जम्बो सर. अगदी दांडगा अनुभव गोलंदाजीमधून नक्कीच पाहायला मिळतात. अनुभवी गोलंदाज आहेत, परंतु अगदी आता स्टॅकेन एंडला मयूर बोहीर अगदी आक्रमक भूमिका बजवावी लागेल. हेमंत शिंदे अर्थातच जम्बो सर या नावाने मात्र चर्चेत असणारे हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. खूप काळानंतर सर हा षटकार आलाय आणि हे षटकार किती महत्वाचा होता आणि तो फटका खेचलाय मयूर भोईरने. अगदी बरोबर आहे, कारण संघाला संत बाळूमाव वॉरियर्स या टीमला गरज होती खूप या षटकाराची. आणि ज्या पद्धतीने पहिलाच बॉल हेमंत शिंदे जे KSKचे खऱ्या अर्थाने लीड बॉलर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच बॉलिंगवरती पहिल्या बॉलवरती मयूर भोईरने ठोकलेला सी कॉर्नरला अप्रतिम षटकार. 6 धावाल्या टीमची धावसंख्या 14. या धावसंख्येवरती आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय तो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्वालिटी बॅटिंग सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. आणि मी सांगितलं होतं की मयूर भोईर हे जुगाव मधून बिलॉंग करतात, पण अनेक स्पर्धा जुगाव या संघाला जिंकून देणारा हा खेळाडू आहे. आज आपण जर पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तो नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं आणि सरळ लँड होतंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आलाय. 2ला 2 आलेत. 3ला 3 येतील का? नक्कीच चर्चा होईल. आणखीन एक बैठक. घुटना टेक और षटकार देख. बॅक टू बॅक तिसरा षटकार मारलाय सर. हा स्ट्रोक अगदी ना आशिष सर जर पाहिलं ना तर आपण अगदी पाहत आणि पाहतच राहावा. आता रिप्ले टेलिकास्ट पाहायला मजा येईल, कारण हा ओव्हरपिच बॉल होता. बैठक मारला होता आणि ज्या पद्धतीने टायमिंग प्रॉपर झालं, अगदी डीबीड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे फ्लॅट पॅरलल स्ट्रोक जाताना पाहायला मिळाला. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मयूर भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लागोपाठचे 3 हॅट्रिक आणि इथे मात्र पारितोषिक आपण जर पाहिलं 3 षटकारांना रोख रक्कम 1100 आहे. अगदी आता फसवण्याचा प्रयत्न झालाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, परंतु आता कमबॅक करून दिलं या बॉलवरती जम्बो सरांनी आणि हाच टप्पा हाताळावा लागेल. ही लाईन मात्र सर हाताळावी लागेल. आलाय तो डॉट बॉल. जमिनीची बाजू राहिले. कमबॅक केलंय. हो इथे बॉल बॅकट्रॅप पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत सुदेश. बॉल पर्यंत वेगाने येत आहेत. फेकी केली जाईल आणि एक धाव मात्र घेण्यामध्ये नक्कीच यश येईल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 27. मयूर भोईर यांचं कौतुक करावं लागेल, कारण 3 षटकार आले, एक डॉट आला, त्यानंतर त्यांनी सिंगल घेतले. आता ते नॉन स्ट्राईकला पोहोचलेत, परंतु आता स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय गोगवे गावचे सुपरस्टार बॅट्समन सचिन कदम स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. सोडून दिलाय. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. अगदी त्याला वाटलं होतं की हा वाईट बॉल आहे, परंतु अचूक टप्प्यावरती शेवटचा बॉल अगदी हाताळत असताना जम्बो सर आलाय तो डॉट बॉल. 3 षटक समाप्त झाले आणि टीमची धावसंख्या संत बाळूमामा वॉरियर्स 27ला 3. संत बाळूमामा वॉरियर्स टीम आपण जर पाहिलं तर आता चांगली धावसंख्या म्हणेन मी. अगदी 9च्या ॲव्हरेजनी संघ पुढे चाललाय, म्हणजे 27 धावा स्कोरबोर्डती लागतात. मयूर भोईरची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. 9 चेंडूमध्ये तो 22 वरती खेळताना पाहायला मिळतोय. सचिन कदम अजूनही त्यांनी खातं खोललं नाही. 2 बॉल त्यांनी खेळलेत. संपूर्ण स्पर्धेमधले फोर्स तुम्ही पाहिले, चौकार पाहिले तर 239 आहेत. षटकार पाहिले तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 240 आहेत. कारण स्पर्धा तुम्ही पाहताय निहाल ग्रुपची महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा पाहताय आणि एक उच्च दर्जाची स्पर्धा अशी सर आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण गतवर्षी आपण जर पाहिलं तर फक्त ऑल इंडिया आयकॉन, जिल्हा आयकॉन होते, परंतु यावर्षी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार अर्थातच अशोकदादा सकपाळ साहेब यांनी पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना आली आणि भूमिपुत्र म्हणजे नवी मुंबईचे भूमिपुत्र अर्थातच स्टार खेळाडू नवी मुंबई जिल्हा आयकॉन ही संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्या कारणाने आपण जर पाहिलं चौकार आणि षटकार आपण पाहिलं तर 239 फोर्स आणि 240 षटकार लागलेत. त्याच्या कारणाने या स्पर्धेला 4 चांद लागताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम स्पर्धा. नक्कीच स्पर्धेची चर्चा राहिली आहे. अगदी 4 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातल्या या लढती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आपण जर पाहायला गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे मात्र अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये जर एक 15 ते 20 धावा आल्या तर कुठेतरी चांगला स्कोर उभारण्याचा मानस संत बाळूमामा वॉरियर्सचा असेल. आणि आता स्ट्राईक मयूरवरती आहे, परंतु अंतिमचं षटक, हाणामारीचं षटक मात्र पाहावं लागेल. येणाऱ्या या षटकामध्ये गोलंदाज मात्र वापरला जाईल. अर्थातच अंतिमच्या षटकासाठी सुशांत आलाय आणि सुशांत अंतिमच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक एंडला मयूर बोहीर आहे.
अगदी बरोबर आहे. सुशांत शिंदे जे जिल्हा आयकॉन म्हणून खेळतात, वाई तालुक्याकडून बिलॉंग करतात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतील मयूर भोईर. लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत. पहिला बॉल खेळताना मयूर भोईर. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. लॉंग स्टॉपला बॉल, अगदी नशिबाचा चौकार मात्र येत असताना पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार आलाय. 4 धावा मिळतील आणि 4 धावा टोटल मध्ये ऍड होतील आणि धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं होतं आणि हा नशिबाचा चौकार. अगदी बरोबर आहे. आशिष सर, आपण जर विचार केला ना तर पहिली 2 षटकं पण जर पाहिली ना तर भूमी फायटरच्या बाजूने होती, परंतु 2 षटकानंतर खेळ बदललाय. हा खेळ आता श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती अगदी नशिबाचा चौकार आलाय. बॉल क्रमांक 2. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक दमदार स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मयूर भोईर आक्रमक भूमिका बजावतोय. आलाय तो निहाल ग्रुप षटकार. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी पदलाले त्याचा वापर केला, त्यानंतर अगदी या बॉलवरती आक्रमण केलं, ऑन साईडला जबरदस्त धमाका केलाय. आणि हा बॉल जर आपण पाहिलं ना तर अगदी आकाशातून भरारी घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय मयूर भोईर यांचा जबरदस्त स्ट्रोक. आणखीन एक खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह जरूर केलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? जागा तर सोडली आहे. धोक्याची घंटा होती, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट होत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. 2 धाबा येत असताना मात्र या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि त्या महत्वाच्या 2 धावा मी म्हणेन. आणि जास्तीचं मयूर भोईर यांना स्ट्राईक मिळणं गरजेचं, परंतु पंचांचा निर्णय येतो 1 शॉट धावा आहे. हे अगदी घडलं नाही पाहिजे. हे समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे. तुम्हाला बॅट अगदी पॉपिंग क्रीजमध्ये तुम्हाला टेकवावी लागेल, त्यानंतर धावावं लागेल. 1 रन शॉट आहे म्हणजे 1च धावा आहे. आशिष सर, नक्कीच अतिघाई संकटात जाईल. जिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता तिथे 1च धाव आली आहे. त्यामुळे सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 38-38 या धावसंख्येवरती. सोडून दिलाय, शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. मयूर भोईरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. 12 चेंडू आणि 29 वरती खेळतायत. आणि थोडंसं सुशांत शिंदे जे वाईचे आहेत त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर येताना पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय. यावेळेस मात्र बॉलवरती केलंय आक्रमण. बॉल होतोय आकाश भ्रमण. येतोय तो षटकार. 6 धावा. मयूर इथे थांबायला नाव घेत नाहीये. मयूर भोईरच्या पाठमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. अशा प्रकारचे बॉल तुम्ही मयूर भोईर यांना टाकू शकत नाहीये, कारण हा बॉल जर आपण पाहिला ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती समोरच्या दिशेने आक्रमण केलं होतं. अगदी आकाशाची उंची मोजणारा हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार ठोकलाय मयूर भोईरने. जबरदस्त अप्रतिम अफलातून फलंदाजी, अविश्वसनीय फलंदाजी. 13 चेंडू 35 वरती मयूर भोईर खेळतोय. पाटील ब्रदर्स आणि श्री चौनेश्वर 11 दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस आहे. पाटील ब्रदर्स आणि श्री चौनेश्वर 11 इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल तुमचा टॉस. थँक्यू. अगदी 13 चेंडू आणि 13 बॉल अगदी त्याने फेस करत असताना 35 धावांवरती खेळतोय. ही जमेची बाजू लागली आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल आणि या धावा रोखाव्या लागतील. अगदी बरोबर आहे. या धावा रोखाव्या लागतील, परंतु आशिष सर, श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमच्या संपूर्ण डगआउटमध्ये आता आनंदाचं वातावरण असेल, कारण धावा स्कोरबोर्डची चांगल्या लागल्यात. खोदून काढलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत सुदेश. बॉल कॅरी करतोय. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोनला आहेत आणि इथे रनआउट. स्ट्राईक अगदी मयूरला हवी होती आणि तेच केलं. जोखीम पत्करली. रनआउट झाले, हरकत नाहीये, परंतु शेवटचा बॉल खेळण्यासाठी मयूरला स्ट्राईकवर आणणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तेच केलं सचिनने. बरोबर निर्णय आहे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग आपण मयूर भोईर यांची पाहिली की जवळपास 2 षटकांमध्ये सामना असं वाटलं होतं की एक हाती सामना भूमी फायटर्स यांच्या बाजूने होतोय की काय, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये काय समाचार घेतलाय. 14 बॉल 36 वरती खेळतायत, स्ट्राईकला आलेत आणि बरोबर केले, कारण शेवटच्या बॉलमध्ये एखादा मोठा षटकार आला किंवा चौकार आला ना तर 50 पेक्षा जास्तची धावसंख्या स्कोरबोर्डची चांगली असू शकते आणि श्री संत बाळूमामा वॉरियर्स टीमसाठी महत्वाची बॅटिंग अगदी मैदानाच्या आतमध्ये मयूर भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले. नक्कीच सहमत आहे. या बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल, सिंगल डबल येईल, षटकार चौकार येईल, परंतु डगआउटमध्ये हीच चर्चा असेल की एक षटकार आला ना कुठेतरी एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहील संत बाळूमामा वॉरियर्स संघाचा. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल होता, अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. अगदी पंचांचा इशारा तो बायच्या स्वरूपात मात्र
आणि बायच्या स्वरूपात मात्र हा चौकार आलाय. चौकार अगदी आपण जर हा बॉल जर पाहिला, या संपूर्ण बॉलची क्रिया पाहिली ना, तर अगदी वाईड लाईनच्या थोडंसं आतमधून बॉल गेलाय. त्या ठिकाणी अगदी पंचांनी स्पष्ट सांगितलंय. हा बॉल जर आपण पाहिला ना, तर अगदी नशिबाचा चौकार मी म्हणेन, कारण हा बॉल अडवणं गरजेचं होतं. हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि अशी सर विचार केला ना, महत्त्वाच्या या 4 धावा आल्यात. स्कोरबोर्डची धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 51 धावा स्कोरबोर्डची लागतात आणि 52चं टार्गेट आहे. ओव्हर टू किरण सर. या दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल टॉस आपण लगेच करूयात. चौनेश्वरी 11 आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पाटील ब्रदर्स या दोन्ही कॅप्टन, आमचे उद्योजक सन्माननीय धनी प्रदीप दादा सपकाळ साहेब, मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय दादा. तर चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय टॉससाठी या. किरण सर तुमची वाट पाहताय. चला थोडीशी घाई करा. आपण मगाशीच सांगितलंय की आपल्याला दुपारच्या सत्रामधल्या ज्या मॅचेस आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. धन्यवाद. पाटील ब्रदर्स, श्री चौनेश्वरी 11चा कॉल. महाविश्व चॅम्पियन लीग टॉस जिंकलायस, महत्त्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण करेन पहिल्यांदा. कोणी जिंकलं तरी सुपर ओव्हर आहे अशी मॅच ही. नक्कीच नशिबाचा खेळ आहे आज, त्यामुळे एफर्ट द्यायला लागेल. येस, संपूर्ण तयारी झाली आहे. हो नक्कीच. आता लास्ट मॅच आहे, करव्या मोराचीच मॅच आहे, त्यामुळे नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही कॅप्टन्स थँक्यू सो मच. प्रदीप दादा आपण जाऊयात सरळ व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. या मॅचचा टॉस आपण पहिला श्री चिंचेश्वर 11 टॉस जिंकला. दे वॉन्ट दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस केलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू की अगदी जशी ही मॅच संपेल तसं लगेच अगदी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल आणि मॅचला सुरुवात कराल. फिल्डिंग टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीम, विजय पावले हे अगदी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आता आपण त्यांना पाहणार आहोत. ओपनिंग जोडी प्लीज भूमी फायटर्स. चला लगेच आपल्याला विनंती आहे, भूमी फायटर्स थोडंसं फास्ट करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. स्पर्धा पाहताय. स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने गतवर्षी या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात झाली. आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्ष क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाबळेश्वर तालुका आणि एक महाबळेश्वर तालुक्याची उंची वाढवणारी ही भारतातली खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली अशोकदादा सकपाळ साहेब आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण जी आयोजन कमिटी आहे त्या सर्व कमिटी मेंबरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मग त्यामध्ये प्रकाशजी माने साहेब असतील, जे KSK महाबळेश्वरचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने खूप आहे. त्याचबरोबर अरुण कदम, नवी मुंबईमध्ये म्हटलं ना की अरुण कदम यांचं काम खूप महत्त्वाचं असतं. नवी मुंबईमध्ये जी तयारी होती ती अरुण कदम यांच्या खांद्यावरती दिली होती, त्यांनी चांगल्या पद्धतीने केली. नयन सकपाळ यांचंही कौतुक करावं लागेल. ऑल इंडिया आयकॉन कशा पद्धतीने पाहिजेत, कोणते पाहिजेत, हे सर्व गोष्टी नयन सकपाळनी पाहिलं. त्याचबरोबर आमचे मंगेश पवार असतील, क्षितिज मोरे असतील, यांचंही कौतुक करावं लागेल. कारण ग्राउंड लेवलला नितीनजी जाधव असतील, यांचं कौतुक करावं लागेल. ग्राउंड लेवलला आपण जर पाहिलं खूप चांगलं काम केलं. अगदी आपण पाहिलं तर आपणा सर्वांचेच लाडके आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब आहेत आणि संपूर्ण जो KSKचा परिवार आहे, म्हणजे KSK प्रतिष्ठान असेल आणि KSK महाबळेश्वर असेल, हे दोन्ही परिवार पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने दादांच्या पाठीशी उभे राहिलेत. कारण दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतातील टेनिस विश्व क्रिकेटमधल्या अव्वल नंबरच्या खेळाडूंबरोबर KSKचे प्लेयर या ठिकाणी खेळत आहेत. त्या कारणाने दादांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं कमी असेल. अगदी मॅचला प्रारंभ होतोय. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला लाखवड गावचा म्हणजेच KSKचा खेळाडू प्रताप सकपाळ स्ट्राईक एंडला, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा जिल्हा आयकॉन भावेश नाईक, ज्या गावाचं नाव आहे दारावे. पहिला बॉल विजय पावले घेऊन निघालेत. पहिलाच बॉल अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टाकला होता, अगदी ऑप्स्टमच्या बाहेर, आणि पहिला बॉल डॉट आलाय अशी सर. अगदी आता जमेची बाजू राहील. गोलंदाजी मधून अगदी धावा रोखायच्या आहेत.
52 धावांचं टार्गेट तर सेट केलंय, परंतु पूर्वार्धाचा खेळ समाप्त होत असताना उत्तरार्धामध्ये जातोय आपण आणि उत्तरार्धामध्ये या धावा रोखण्यासाठी विजय पावले पुन्हा एकदा अगदी पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केले अलॉंग द कार्पेट हा बॉलला खेळलाय, परंतु काय अप्रतिम फटका होता. बॅटवरती लागल्यानंतर बॅटचा साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला आणि सरळ बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप सकपाळच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 4. अगदी ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता आणि ऑफ ड्राईव्ह जरूर केला. अगदी गॅप शोधून काढली. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झाला. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा चौकार जरूर पाहायला मिळाला विजय पावले यांच्या विरोधात. चांगला स्ट्रोक म्हणावं लागेल, कारण प्रताप सकपाळ अशी सर जर आपण पाहिलं ना 3 मॅच अगोदरच्या ज्या भूमी फायटर्सने खेळल्या तिन्ही मॅचमध्ये 0वरती आउट झाले होते आणि आता त्यांचं खातं खोललंय आणि चांगली बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण विजय पावले यांच्या विरोधामध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका अप्रतिम राहिला होता. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेल, परंतु सिंगल प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट होते. भावेश नाईक स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. अगदी याही बॉलवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. कुठलीही धाव देत नसताना मात्र जरूर पाहायला मिळते, परंतु एक धाव घेण्यापासून रोखले नाहीयेत. एक चिकी सिंगल आले, स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आता भावेशकडे. अगदी बरोबर आहे, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल, कारण 52 धावांची तुम्हाला चिरफाड करायची असेल ना तर चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. कारण विजय पावले सारखे नामवंत गोलंदाज या टीम मध्ये आहेत. श्री संत बाळूमामा वॉरियर्स. हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे यशच्या उद्ध्वस्त केल्यात. भावेश नाईक यांना परतावं लागेल. आदरणीय आमचे विशाल दादा यांचं शुभागमन या ठिकाणी होते. दादा मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे रामदादा यांचंही मनापासून स्वागत आहेत. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण टीम पाहिली ना भूमी फायटर्स ही आदरणीय आमचे विशाल दादा सकपाळ आणि प्रदीप दादा सकपाळ, त्याचबरोबर आदरणीय आमचे अशोक दादा सकपाळ यांची टीम आहे आणि योग्य टायमिंगवरती विशाल दादांची एंट्री होताना पाहायला मिळते. वेलकम विशाल दादा, आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. आज मान्यवरांची मांदियाळी नक्कीच पाहायला मिळेल या महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये, परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती हा ॲक्शन रिप्ले, अगदी यॉर्करचा प्रयत्न, डावी यष्टी वाकवली आहे आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. विजय पावले याचसाठी ओळखले जातात आणि एक विकेट महत्वाची होती, जिथे मात्र वाद होत असताना मात्र पाहायला मिळाला. बॅटर फलंदाज सुशांत बॅक टू द डगआउट गेलाय. अगदी नवीन बॅटर करेक्शन करूया. सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. त्याचं जिल्हा आयकॉन, सातारा जिल्हा आयकॉन म्हणून वाई तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भावेश नाईक परत गेलेत, परंतु विजय पावले यांच्या बॉलिंगचा कर आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पावले म्हटलं ना की खऱ्या अर्थाने टेनिस विश्व क्रिकेटमधले पहिले टॉप 5 ऑलराऊंडर तुम्ही घेतलं ना तर त्याच्यामध्ये हे नाव येतं विजय पावले. मांगली गावचे खेळाडू आहेत, 32 शिराळाकडून बिलॉंग करतात. माजी मुंबईमध्ये ISPL क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने माजी मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं. पुढचा बॉल, हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आहे का पाहावं लागेल. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय निघून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. चौकार. अगदी नशिबाचा चौकार आहे. विकेट किपरने लाईन मिस केली. स्लिप देखील तैनात होती, परंतु रोखू शकले नाहीयेत आणि हा चौकार येत असताना टीमच्या खात्यामध्ये 4 धावा नक्कीच ऍड होतील आणि 4 धाव्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने बॉलिंग होते, खूप चांगली बॉलिंग करतायत, परंतु क्षेत्ररक्षकांनाही त्यांना तेवढीच साथ द्यावी लागेल. कारण विजय पावले प्रत्येक बॉल डॉट काढण्याचा प्रयत्न करतायत. बॉल तुम्हाला अडवावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण भूमी फायटरचा विचार केला ना तर बॅटिंग ऑर्डर खूप जबरदस्त आहे. भावेश पवार अजून येणं बाकी आहे, ते डगआउटमध्ये आहेत. पुढचा बॉल सुशांत शिंदे यांच्यासाठी. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल हवेत खेळलाय, जागेवरती स्टँड राहिलाय आणि सुजित शेवाळे यांनी अप्रतिम झेल पकडलाय. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सुशांत शिंदे इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बॉल खूप वेळ हवेत होता आणि विजय पावले गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज मात्र माघारी जात असताना बॅक टू दी डगआउट. सुशांत शिंदे बाद होत आहेत आणि ज्या नावाचा नामोल्लेख आपण करत होतो, अगदीच टेनिस विश्व क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न आहे. गोरसई गावचे खेळाडू म्हणजेच भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि मगाशीच अशी सर आपण चर्चा केली होती की टेनिस विश्व क्रिकेटमधले पहिले 5 ऑलराऊंडर तुम्ही घेतलं तर विजय पावले हे नाव तुम्हाला घ्यावं लागेल आणि दुसरं नाव तुम्हाला भावेश पवार हे घ्यावं लागेल. कारण टेनिस विश्व क्रिकेट म्हटलं ना की या 2 नावांची चर्चा सातत्यपूर्व होताना आपल्याला पाहायला मिळते. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी प्राईड ऑफ भिवंडी म्हणून या नावाची चर्चा राहिली. अर्थात भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये
वार पलटवार होईल का मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मात्र कोण वापरला जाईल? ऋषी जाधव आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. कारण संत बाळूमामा वॉरियर्स नक्कीच पाहिला जाईल की गोलंदाजीमधून कुठेतरी ही रोख न ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी ऋषीला बोलवते दुसरं षटक हाताळण्यासाठी. ऋषी जाधव काय कारनामा करून दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर प्रताप आहे. अगदी बरोबर आहे, कारण ऋषी जाधव म्हटलं ना की 22 गावमधून बिलॉंग करतात आणि आदरणीय सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांचं कौतुक करावं लागेल. करेक्शन करूया, मयूर भोईर बॉलिंग मार्कवरती आलेत. थोडंसं नाव चुकीचं आमच्यापर्यंत पोहोचवलंय. मयूर भोईर जे नवी मुंबईचे आयकॉन म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतात, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. प्रताप सकपाळ यांच्यासाठी अगदी कोपरखेनी गाव एंडकडून पहिला बॉल टाकताना मयूर भोईर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी वेगाने निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, त्यानंतर पुलचा फटका खेळायचा, बॅटची लिडिंग एज लागले, बॉल तिथेच आहे, जागेवरती आहे आणि विजय पावले एसटी रक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच बनताना पाहायला मिळते. आशिष सर, मी म्हटलं होतं ना की 52 धावा अतिशय चांगले आहेत आणि ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक आहे, खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, समोरच्या दिशेने लाजवाब स्ट्रोक खेळलाय. प्रताप सकपाळ यांच्या बॅटमधून आलेला लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार 6 धावा. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले. हा टप्पा चुकलाय कुठेतरी आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि तो कार्यक्रम करून दाखवलाय. अगदी रडार मध्ये आला होता आणि बॉल अगदी फेकून दिलाय. लॉंग ऑन रिझन पूर्ण करणारा हा फटका जरूर पाहायला मिळाला. अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीने आपण बॅट पिच बॉल पाहिला त्याच्यावरती आक्रमण समोरच्या दिशेने केलं होतं. KSKचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजतोय, कारण अधिकचे प्लेयर तुम्हाला या स्पर्धेमध्ये KSKचे खेळताना पाहायला मिळत आहेत. प्लेइंग 11 मध्ये तब्बल 8 खेळाडू तुम्हाला KSKचे खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस लीडिंग एज, बॅटची एज आहे, पाठीमागे बॉल जातोय. विजय पावले यांनी एक चांगला झेल पकडला, प्रताप सकपाळ यांनी षटकार मारला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती त्यांची विकेट येताना पाहायला मिळते. नक्कीच या बॉलवरती गती काढून घेतली होती. आधीच्या बॉलवरती षटकार लगावल्यानंतर या बॉलवरती कमबॅक करून दिलंय, गती कमी केली, टप्पा अचूक हाताळला, बॅटची वरची काढायला लागली. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये आपण जरा विकेट किपर एंडकडे विजय पावले होते, त्यांनी कुठलीही चुकी केली नाहीये. एक तेरी एक मेरी, जशाच तसं उत्तर देत असताना अगदी गोलंदाजीमधून मयूर भोईर कमबॅक केलंय. अगदी बरोबर आहे. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. रुळे गावचे स्फोटक फलंदाज सलामीवीर अगदी शैलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर रुळे टीम आपण म्हटलं की खऱ्या अर्थाने संपूर्ण KSKचा परिवार विचार केला ना, संपूर्ण KSKचा आता सर्वाधिक ट्रॉफी कोणी जिंकले असतील, कोणत्या संघाने जिंकले असतील ना, तर ते गाव मित्रांनो रुळे आहे. आणि आज रुळे गावचा बंटी अर्थात मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण विकेट्स आल्यात. भावेश पवार नॉन स्ट्राईकला आहेत, मयूर भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. बंटी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पहिला बॉल खेळतील. बॅकफुटला गेले, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल विजय पावले यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळी स्लोअर पद्धतीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव घेतली जाणार नाही. भावेश पवार सांगतायत त्या ठिकाणी मला स्ट्राईक करायचे आहे, कारण 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं ना तर 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि भूमी फायटरचा स्कोर ज्या पद्धतीने आपण पाहतोय, ज्या स्थितीमध्ये आहे 15वरती 3 अशी स्थिती आहे. आणि रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिलं ना वाढत चाललाय, म्हणजे तो 18.50 पर्यंत पोहोचलाय. त्या कारणानेच की काय भावेश पवारनी ही रन घेतलेली नाहीये. नक्कीच जमेची बाजू राहील. भावेश पवार स्ट्राईक एंडला येणं महत्त्वाचं होतं आणि हे स्ट्राईक आता त्याच्याकडे असेल, परंतु मिडल ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्याकडे देखील चर्चा होईल. कारण मिडल ओव्हरमध्ये एक चांगलं षटक हाताळलं तर कुठेतरी दबदबा कायम राहील संत बाळूमामा वॉरियर्सचा आणि दबाव देखील समोरच्या टीमवरती राहील, भूमी फायटरवरती. अगदी बरोबर आहे, परंतु आशिष सर ही मॅच आहे ना ती 50-50 आहे, कारण भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्कोर कितीही मोठा असू द्या, बॉल कितीही कमी असू द्या, तो स्कोर होताना आपण अनेकदा टेनिस विश्व क्रिकेटच्या मॅचमध्ये भावेश पवार यांना बॅटिंग करताना आपण ते पाहिलंय. आणि गोरसई टीमसाठी ते खेळत असताना आपण त्यांच्या मॅचेस जर पाहिल्या ना तर जेवढी मोठी धावसंख्या तेवढं भावेश पवार यांना मजा येते. वेल फिनिशर ही म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता मजा येईल, कारण 18.50च्या सरासरीने या 2 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर ऋषी जाधव आलेत, आता आलेत.
22 गावकडून बिलॉंग करतात आणि मी मगाशी म्हटलं होतं की महाबळेश्वर चॅम्पियन लीगमध्ये आणखी एक नवीन संकल्पना कोणती, तर 22 गाव मधले 15 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. ही सर्व दूरदृष्टी आपण जर पाहिली ना तर सन्माननीय अशोकदादा सकपाळ साहेब यांची आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई आयकॉन असतील, 22 गावचे आयकॉन असतील, ऑल इंडिया आयकॉन असतील, KSKचे आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतात. परंतु जास्तीचं क्रिकेट कोणाला खेळायला मिळायला पाहिजे तर त्यांनी विचार केला होता की KSKला, आणि तब्बल प्लेइंग 11मध्ये तुम्ही जर खेळाडू पाहिले ना तर 8 खेळाडू KSKचे खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ऋषी जाधव, भावेश पवार आता काय करतील हे पाहावं लागेल. मोठी स्ट्रोक आता येण्याचा संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी जाधव पहिला बॉल भावेश पवार यांच्यासाठी टाकताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगला बॉल आहे, पॉपिंग क्रीज मध्ये टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला, टप्पा पुढे ठेवला होता आणि अगदी मोठ्या फटक्यासाठी जरूर जात असताना जरूर पाहायला मिळाला भावेश पवारला, परंतु बीट करून सरळ पाठीमागच्या क्षेत्रामध्ये हा बॉल विसावला, तिथे आलाय तो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. ऋषी जाधवचं कौतुक करावं लागेल, कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम बॉलिंग केली होती, त्या कारणाने या स्पर्धेमध्ये त्याला खेळताना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस लेग साईडला पंच केलाय, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. भावेश पवार यांच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड स्ट्रोक, धावा मिळती 6, षटकार. भावेश पवारने केलाय फ्लिप आणि केलाय क्लिक आणि ठोकलाय 6. अगदी फ्लिप केलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, अगदी चांगली भूमिका मात्र बजावत असताना हा षटकार अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. या फटक्याची गरज होती, नितांत गरज होती आणि तो फटका भावेश पवारच्या बॅटमधून आलाय. षटकार आलाय, षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली आहे. अगदी 21. रिप्ले टेलिकास्ट आपण जर पाहिला 22 या टेनिस क्रिकेट .in माध्यमातून दाखवलं तर दोनदा दाखवला जातो. क्या बात आहे. 22 या टेनिस क्रिकेटचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 21 धावांवरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 52 धावांचं टार्गेट इथे भूमी फायटर्स या टीमला चेस करायचं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर भावेश पवार बॅटिंग करतायत. कोणती गोष्ट क्रिकेटमध्ये भावेश पवार यांच्यासाठी अशक्य नाहीये. हा स्कोर होऊ शकतो. षटकार आलाय दुसऱ्याच बॉलवरती. ऋषी जाधव मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात, युवा खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला महाबळेश्वर चॅम्पियन मध्ये युवाची हवा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल भावेश पवार यांच्यासाठी. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत आणि सुजित सेवाळे यांनी हा झेल सोडलाय. सोपा झेल होता, परंतु पहा नजर बॉलवरती ठेवू शकले नाही. शेवटच्या क्षणी हा कॅच सोडलाय, परंतु कॅच कोणाचा सोडलाय? भावेश पवार यांचा कॅच सोडलाय. आता कॅच सोडलाय की मॅच सोडले हे पाहावं लागेल. आणि क्रिकेटची परिभाषा आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जिंको. क्रिकेटची अद्भुत मॅच. कॅच सोडली आहे, जीवदान प्राप्त झालंय, महत्वाची कॅच होती, कॅच ड्रॉप झाली आहे. तर कोणाकडून झाले? तर सुजित शेवाळेकडनं चुकी झाली आहे. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, बॉल खूप वेळ हवेत होता. सुजित बॉल पर्यंत पोहोचण्यापासून अगदी दूर राहिला, बॉल हातातून शेवटच्या मोमेंटला निसरला आणि धरतीला दान झाला. पुढचा बॉल यावेळेस रडारमध्ये घेतलाय, बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. भावेश पवार आणि भावेश पवार ठोकलाय. आणखी एक षटकार, 6 धावा. अगदी कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र हा षटकार लागलाय. किती घातक ठरू शकतं, किती महत्वाची ती कॅच होती आता समजेल. आणि पलटवार केलाय भावेश पवारने. भावेशचा वार केलाय पलटवार, षटकार आलाय आणि सुजित शेवाळे पहा नाराज असेल. अगदी बरोबर आहे, नाराज असतील, परंतु भावेश पवारची जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस लेग साईडला पुन्हा एकदा पंच केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आता मात्र झेल टिपला जाईल का? पुन्हा एकदा कॅच सोडलाय. हे मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही करू शकत नाही. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डिंग वरती सुद्धा तुम्हाला सामने जिंकता येतात. भावेश पवार आताही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. व्हॉट अ मॅच. ओ माय गॉड, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये, संधी क्रिएट केली जाते, संधीचं सोनं करता येत नाहीये. अगदी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं कुठेतरी महत्वाचं आहे, कारण ही मॅच डू अर डाय सिच्युएशन आहे. ऋषी जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी असेल यार. 22 गावचं नाव त्यानं खऱ्या अर्थाने राखले मी म्हणेन. इथे प्रयत्न आहे, पंचांकडे अपील मागितली जाते, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. ऋषी जाधवचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 22 स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अगदी बॅट अँड पॅड मध्ये अगदी चांगला टप्पा हाताळला होता, थोडासा टप्पा पुढे ठेवला होता, बाहेर आले होते, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता भावेश पवार यांचा. शेवटचा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर आलाय तो डॉट बॉल आणि नाही सिंगल आले. लेग बायच्या स्वरूपात सिंगल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त झाल्यानंतर 30, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. आता 6 चेंडू
आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल याच्याकडे नजर असतील. 6 चेंडू 22 ही समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चा होते. टीम मीटिंग आता बोलवली जाते आणि काय चर्चा केली जाईल आणि कोणता गोलंदाज मात्र वापरला जाईल याच्याकडे पाहिलं जाईल. अगदी बरोबर आहे. चर्चा केल्यानंतर सर्व प्रश्न सुटत असतात. मग जीवन असो किंवा क्रिकेट असे मोठी चर्चा केली जाते, परंतु निर्णय तुम्ही लगेच घ्या, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि मी मगाशीच सांगितलं होतं की जोपर्यंत भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात तोपर्यंत हा सामना भूमी फायटरच्या बाजूने जाऊ शकतो, परंतु ऋषी जाधव यांचं कौतुक करावं लागेल. 2 संधी त्यांनी क्रिएट केल्या होत्या आणि 2 झेल त्या ठिकाणी सोडलेत आशिष सर. आणि त्या कारणाने अशी आपण जर पाहिलं ना तर भावेश पवार आताही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे. हा ग्राफ पाहू शकतात. अगदी ज्या पद्धतीने मात्र संत बाळूमामाचा ग्राफ आहे आणि त्या पद्धतीने आपण भूमी फायटरचा देखील पाहू शकतात. जिथे पहिल्या दोन षटकामध्ये विकेट आल्या होत्या संत बाळूमामा वॉरियर्सच्या, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये देखील संत बाळूमामाने विकेट देखील मिळवल्यात. भूमी सुजित शेवाळे जबाबदारी घेतली आहे. सुजित शेवाळेने येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज विशालदादा सकपाळ यांच्याकडनं मॅच जिंकून दिली तर भावेश पवारला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची उधळण केली जाते, कारण भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पाठीमागचे 3 सामने भूमी फायटर्सनी यशस्वीरित्या जिंकलेत. आता मात्र टीमचे ऑल इंडिया आयकॉन भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. पारितोषिक आलंय आदरणीय आमचे विशालदादा यांच्या माध्यमातून. पहिला बॉल, 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिलाच बॉल, टॅप स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतील बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न होतो इथे आणि दुसरी रन्स घेत असताना काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एकाला परत जावं लागेल. बंटी शिंदे जे रुळे गावचे आहेत त्यांना परत जावं लागेल, कारण स्ट्राईकला भावेश पवारना यायचं होतं आणि ते त्यांनी केले, पोहोचलेत स्ट्राईकला. विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि भावेशला स्ट्राईकवर आणणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तेच केलं. विकेट सॅक्रिफाईस केली. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये करायचे आहेत धावा, अर्थातच 21 धावा करायच्या आहेत. म्हणजे मॅच इथे संपलेली नाही आहे. संडे आहे आणि आजचा दिवस आपण जर पाहिला तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अशी सर आपण विचार केला ना तुम्ही, अगदी सकाळचं सत्र आहे. संडे थोडंसं लवकर लेट आपण जर पाहिलं प्रेक्षक उठतात, परंतु जसं जसं मॅचेस पुढे जातील ना तसं तसं प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हटलं की भूमिपुत्र, हे समीकरण कित्येक वर्ष चालत आलंय. आता भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 5 चेंडू आणि 21 ची गरज आहे. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुदेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. आहिरे मानवली गावचा खेळाडू आहे. अगदी कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अगदी नजरा असतील सुजित वरती, कारण 5 चेंडू 21 धावांची गरज. जबाबदारी स्वीकारली, जबाबदारी घेतली कॅप्टनने आणि जबाबदारी 100% देण्याचा प्रयत्न आज सुजित शेवाळचा असेल. 5 चेंडू 21 ची गरज. एका बाजूला तुम्ही पाहताय जिल्हा आयकॉन, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन. पुढचा बॉल भावेश पवार यांच्यासाठी. यावेळेस शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. फटका इथे तितकासा लागला नाही, बॅटवरती आलेला नाही, धाव सुद्धा घेतलेली नाही. म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवलाय भावेश पवार यांनी. टेनिस विश्व क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मॅच फिनिश करतील का पाहावं लागेल अशी सर. नक्की 4 चेंडू 21 ची गरज आहे. सुजित शेवाळे अगदी चांगली गोलंदाजी केली. त्याला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. करो या मरो ची मॅच आहे. या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करायचं असेल ना तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. 4 चेंडू 21. यावेळेस लोअर फुलटॉस होता, त्याला अगदी मिडल ऑफ द बॅट केलंय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. मॅच ऑन आहे. भावेश पवार यांच्या बॅट मधून आलाय मस्ट निडेड षटकार. भावेश पवारने उचलली आहे जबाबदारी. हा फटका आलाय लय भारी शॉट मात्र पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलं. फुल टोल वसूल केलाय 6 धाबांचा आणि षटकार आलाय. समीकरण आता बदललं जाईल. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 3 आणि 3 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. वॉट अ मॅच. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर ही मॅच इम्पॉर्टंट आहे श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमसाठी, कारण भूमी फायटरचा आपण विचार केला तर त्यांनी लागोपाठ 3 मॅच जिंकले. 4थ्या मॅचमध्ये ते खेळतायत, परंतु श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमचे प्रेक्षक म्हणत असतील की ही मॅच आम्ही जिंकली पाहिजे, परंतु भूमी फायटर्स विचार करत असेल की आमचा रेकॉर्ड जो लीग स्टेजचा आहे तो आम्हाला 100% ठेवायचा आहे. आम्हाला 4थी मॅच जिंकायची आहे. 3 चेंडू 15 धावांची गरज. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन तर दुसऱ्या बाजूला जिल्हा आयकॉन. हा बॉल, यावेळेस हा बॉल लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा निघून चाललाय. बॅक टू बॅक वन्स मोर वन्स अगेन भावेश पवार यांच्या बॅट मधून आलेला आणखी एक षटकार. अगदी क्षेत्र निवडलंय आणि त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
कमबॅक करून दिलाय भावेश पवारने. वार पलट वार होतोय भावेश पवारचा. आता समीकरण बदललं जाईल. समीकरण पुन्हा एकदा नव्याने मांडूया. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चेंडू 9. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे भावेश पवारने. आता दबदबा मात्र कायम पाहायला मिळतोय भावेश पवारचा. विजय पावले गेलेत आणि कानमंत्र जरूर दिलाय. कानमंत्र कामाला येतोय का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. अगदी बरोबर आहे. सल्ले दिले जातात, काही सल्ले कामाला येतात, काही सल्ले कामाला येत नाहीत. परंतु विजय पावले आहेत आणि त्या ठिकाणी नक्की काही ना काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतात. कारण आपण पाहिलं माझी मुंबई ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद खऱ्या अर्थाने माझी मुंबई या टीमला मिळून या सीझनमध्ये दिलं होतं. त्या कारणाने त्यांचा सल्ला मी म्हणेन उपयुक्त ठरेल. परंतु समोर आपण जर पाहिला डेंजरस बॅट्समन टेनिस विश्व क्रिकेटमधला भावेश पवार थांबण्याचं नाव घेत नाही. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एका बाजूला सुजित शेवाळे तर दुसऱ्या बाजूला भावेश पवार. हा बॉल सर महत्वाचा असेल. या बॉलवरती सर्व कहाणी आहे या मॅचची. हा बॉल अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती टाकावा लागेल. टप्पा चुकला की कार्यक्रम झाला म्हणून समजायचा. अगदी बरोबर आहे. हा बॉल महत्वाचा आहे. सुजित शेवाळे निघालेत. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर फटका अप्रतिम आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि भावेश पवार यांचा कव्हर ड्राईव्ह. वा, अप्रतिम, झकास. आता मॅच बनली आहे. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. कुठे होती मॅच, कुठे नेऊन ठेवली मॅच, जिथे भावेश पवार स्ट्राईक इन एंडला आला आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. कमबॅक करून दिलं, आपल्या संघाला जिवंत ठेवलंय आणि आता हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम ड्राईव्ह. 1 चेंडू 5 धावा. काय घडेल, काय अगदी बघडेल. बरोबर आहे. पारितोषिक येत आहेत. विजय दादा कदम जे आदरणीय अशोक दादा सकपाळ साहेब यांचे जिगरी मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून या बॉलवरती जर षटकार मारला भावेश पवार यांनी तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु सामना टाय झाला ना तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. परंतु प्रेक्षक म्हणत असतील सुपर ओव्हर झाली पाहिजे. सुपर ओव्हर कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिले सुपर ओव्हर. या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर होईल का? सन्माननीय आदरणीय उद्योजक प्रदीप दादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून जर ही मॅच जिंकून दिली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रदीप दादा सपकाळ उद्योजक यांच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेनं. पारितोषिकांची उधळण केली जाते. 1 चेंडू 5 धावांची गरज. हा बॉल, हा बॉल जर आपण पाहिला, पंचांचा निर्णय आमच्याकडे कोणताही येत नाही, म्हणजे डॉट बॉल आहे. हा सामना जिंकलाय श्री संत बाळूमामा ऑरियस करा टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन करा टीम. कमबॅक केलाय डॉनने. कमबॅक केलाय. आया है डॉन. कमबॅक करून देताना 4 धावांनी हा सामना जिंकलाय संत बाळूमामा वॉरियर्स या संघाने. डू ऑर डाय सिच्युएशन होती आणि त्याच्यामध्ये सुजित शेवाळे अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. 4 धावांनी हा सामना जिंकलाय सर. अगदी बरोबर आहे. 4 धावांनी हा सामना जिंकलाय आणि कौतुक करावं तेवढं कमी असेल. सुजित शेवाळे शेवटचा बॉल डॉट टाकला होता. आता मात्र पारितोषिकांची उधळण केली जाते. चाहते त्या ठिकाणी किरण सर यांच्यापर्यंत पोहोचतायत. किरण सर, ओव्हर टू किरण सर. मयूर भोईर आणि सुजित शेवाळे याच्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. सन्माननीय आदरणीय दिनकरजी शेवाळे शेठ यांच्या माध्यमातून. गणेश दादा लगेच माझ्यापर्यंत दाखल व्हायचे प्लीज. दादा जास्त वेळ घेऊ नका, वेळ थोडासा कमी आहे. अगदी Please. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही या ठिकाणी आम्ही सांगतोय की मयूर भोईर यांनी वैयक्तिक 36 धावा केल्या आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट प्राप्त केली. त्या कारणाने या मॅचचा हिरो अर्थातच नवी मुंबईचा अर्थात जुगावचा मयूर भोईर यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. येस टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज.